जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये किती विद्यार्थी होते, किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळालं, मग आता त्यांच्या रोजगारासाठी नेमकं तुम्ही काय केलं, आता तुम्ही या योजनेमध्ये नवीन विद्यार्थी का घेत नाही आहेत, याच्या मागची कारणं काय आहेत, तुम्ही किती विद्यार्थ्यांना किती पैसे अद्यापर्यंत दिले, जे विद्यार्थी खरंच खूप बोगस होते, चुकीच्या पद्धतीने भरल्या गेलेले होते, त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई केली, त्यांच्याकडनं तुम्ही पैसे वापस घेतले का, हे सगळे प्रश्न विधिमंडळामध्ये या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला खडाळून आमदार महोदयांनी विचारले आणि सरकारच्या कौशल्य विभागाने शेवटी उत्तर दिलं, लेखी उत्तर दिलं. हे सगळ्याचं सगळं लेखी उत्तर आहे आणि ह्या लेखी उत्तरामध्ये जेवढ्या तफावती येतात, एवढे काही डिफरन्सेस आहेत की ज्या डिफरन्सेसचा आपण जर विचार केला तर कोट्यवधी रुपयाचा फरक इथेच आपल्याला दिसतो. आता कदाचित त्यांची आकडेवारी आहे, त्यांनी जो डेटाबेस तयार केलेला आहे त्यानुसार कदाचित तो वेगळा असू शकतो. आता याच्यावरती आणखी क्लॅरिफिकेशन साहजिकच कौशल्य विभाग नंतरच्या काळामध्ये आपल्याला देईल. परंतु नेमकं ह्या सगळ्या उत्तरांमध्ये काय म्हटलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना खरंच आता भविष्यामध्ये रोजगार मिळेल की नाही, त्या संदर्भामध्ये आंदोलन मोबाईल सुरू आहे. आंदोलनामध्ये कुठेही खंड पडलेला नाहीये, परंतु खरंच प्रशिक्षणार्थी बांधवांच्या हक्काच्या त्यांच्या झोळीमध्ये काही पडेल की नाही, त्यांना हक्क काही मिळतील की नाही, रोजगार मिळेल की नाही, भलेही 6,000 8,000 10,000 असेल, पण तो प्राप्त होईल की नाही असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा हे लेखी उत्तर खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. बघा, त्यांनी जे काय काय म्हटलेलं आहे ते तुम्हाला थेट मुद्द्यापासून सांगतो. पहिला म्हणजे काय, आपल्या सगळ्यांना एक अडचण होती की बाबांनो आकडा नेमका किती आहे. तर यांनी असं सांगितलेलं आहे की 1,32,000 विद्यार्थ्यांनी 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं. ठीक आहे, आता बघा यांनी मुद्दा क्रमांक 1 मध्ये हे विभागाने जो अभिप्राय दिलेला आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं काय, 1,32,000 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं. आणि त्याच उत्तरामध्ये 5व्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे त्यामध्ये ते पुन्हा असं म्हणतात की आतापर्यंत विद्यार्थ्यांचा डेटा बेस तयार करण्यात आलेला आहे, तपशील आमच्याकडे उपलब्ध आहे. आतापर्यंत 1,27,411 उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. बघा, पहिल्या क्रमांकाच्या पॉईंटमध्ये ते असं म्हणतात की 1,32,000 उमेदवारांनी 11 महिन्याचं कार्यप्रशिक्षण पूर्ण केलं. 5व्या पॉईंटमध्ये ते असं म्हणतात की 1,27,411 विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं. नागपूर विभागामधला सुद्धा त्यांनी आकडा दिला की 14,570 उमेदवारांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं. अडचण अशी आहे की जे बोगस विद्यार्थी होते त्यांच्या खात्यावरती किती पैसे गेले होते आणि परत किती मिळवले, तर त्यांचं असं म्हणणं आहे की 3,25,36,855. तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही, 3.25 कोटी रुपये हे त्यांनी परत मिळवलेले आहेत. म्हणजे ते चुकीच्या पद्धतीनं बोगस विद्यार्थ्यांच्या अकाउंटवरती गेले होते. आता निश्चितच कौशल्य विभागाचं कौतुक व्हायला पाहिजे की त्यांनी एवढी मोठी रक्कम जी आहे ती वापस आणली, परंतु ही खात्यावरती टाकणार सुद्धा कौशल्य विभागच होता. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवरती किंवा ज्या लोकांनी बोगस पद्धतीनं नियुक्त्या विद्यार्थ्यांना दिलेल्या होत्या, खरं तर त्यांच्याही नैतिकतेवर या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतो की इतक्या मोठ्या प्रमाणावरती निधीचा, पैशाचा, शासकीय जो सर्वसामान्यांच्या टॅक्समधून पैसा येतो त्याचा इतक्या मोठ्या प्रमाणावरती अपव्यय होत आहे, ती चुकीची गोष्ट आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बरं, मग ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं त्यांच्यासाठी काय केलं, तर त्यांनी असं लिखित उत्तर दिलं. बघा, ITI मध्ये राबवण्यात येणाऱ्या अल्पकालीन अभ्यासक्रमांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी 10% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे जे शॉर्ट टर्म कोर्सेस होतात त्या ठिकाणी 10% पुन्हा विद्यार्थ्यांसाठी जागा. म्हणजे काय करायचं, हे जे शॉर्ट टर्म कोर्सेस असतात, कमी कालावधीचे प्रशिक्षण देणारे हे जे कोर्सेस असतात त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यायचं, पुन्हा प्रशिक्षणच घ्यायचं. बरं, त्याच्यानंतरही जॉब मिळेल की नाही याची शाश्वती नाही. दुसरं, उद्योजकता, महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 मधील मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंडमध्ये पात्रतेनुसार, या ठिकाणी महत्वाचा शब्द वापरला, पात्रतेनुसार. म्हणजे कोण्याही विद्यार्थ्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं असेल आणि त्यांना लगेच महाफंडामधून साधारणतः 6 लाख रुपयापर्यंत मदत मिळेल असं नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. आपण त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे विद्यार्थ्यांची पात्रता असेल त्यांना ते देण्यात येईल. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी D.Ed झालेला असेल, तो जर गेला पैसे मागण्यासाठी, त्याला देतील का ते? नाही. B.Ed झाला असेल त्यांना देतील का ते? नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर विद्यार्थ्याकडे जो काही तो स्टार्टअप सुरू करणार आहे तर त्या स्टार्टअपच्या संदर्भामध्ये त्याच्याकडे पात्रता आहे का, म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, टेक्निकल स्किल असतील, इतर सॉफ्ट स्किल्स असतील, कुठल्याही पद्धतीच्या स्किल्स, कौशल्य त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत का नाहीत हे बघावं, हे बघितलं जाईल. आणि त्यानंतर मग त्यांना तो जो महाफंड आहे त्या महाफंडामधून 10% विद्यार्थ्यांना रक्कम त्यांनी ते द्यायला सांगितलेली आहे. म्हणजे एकूण जे समजा त्यांनी जर ठरवलं किंवा मुख्यमंत्री
महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणानुसार मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंडामध्ये जर समजा 100 विद्यार्थी त्यांनी सिलेक्ट करायचे असतील तर त्याच्यापैकी 10 विद्यार्थी आपले राहतील. परंतु आपल्यापैकी कोणते राहतील? ज्यांच्याकडे संबंधित क्वालिफिकेशन असेल, पात्रता असेल तेच विद्यार्थी. म्हणजे प्रत्येक जणाला जाऊन 100% मिळेलच हा फंड असं सुद्धा नाही. त्यामुळे इथे सुद्धा फारशी शाश्वती त्या ठिकाणी राहिलेली नाही आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच 20 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी तो जी आर काढला. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्राधान्य देण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. परंतु त्या सूचनांची अंमलबजावणी कशी होईल, विद्यार्थ्यांना जॉब मिळेल की नाही या संदर्भामध्ये डेटाबेस तयार करण्यात यावा अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारलेला होता. मग त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हटलेलं आहे की त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांचा डेटाबेस तयार केला आणि 1,27,411 उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यांचा डेटा आमच्याकडे आहे आणि सदर योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये सुधारणा करून, बघा काय म्हणतात ते, अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये सुधारणा करून योजना प्रभावशालीरित्या राबवून युवकांना अधिक रोजगारक्षम बनवण्याची कारवाई सुरू आहे. ठीक आहे, रोजगारक्षम बनवा परंतु पुन्हा घरीच बसवा अशा पद्धतीचं हे धोरण आहे की काय असं विद्यार्थ्यांना वाटते. प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर रोजगार मिळतो का? तर आता बघा, याच्यानंतर मला एक आज ग्रुपवरती एक महत्त्वाची बातमी जी मला मिळाली, अकोला जिल्ह्यामध्ये रोजगार मेळावे आयोजित होतात. रोजगार म्हणजे अकोला जिल्ह्यामध्येच नाही तर ते सगळीकडेच आयोजित होतात कौशल्य विभागाकडून. तर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या ठिकाणी नक्की जावं तुम्ही रोजगार मेळाव्यांमध्ये. आणि रोजगार मेळाव्यांमध्ये तुम्ही स्वतः गेल्याच्या नंतर, त्या ठिकाणी अप्लाय केल्याच्या नंतर तुमच्या क्वालिफिकेशनशी निगडीत असलेली एखादी जॉब असेल तर ती 100% तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे बघा, आपल्याला घरी बसून तर सगळं काही मिळणार नाही, आयतं तर काही मिळणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्या ठिकाणी जावात. कुठे? रोजगार मेळाव्यांमध्ये. आणि रोजगार मेळाव्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला डेफिनेटली एखादी जॉब मिळण्याची चान्स आहे. रोजगार मेळाव्यामध्ये अनेक कंपन्या असतात, वेगवेगळ्या संस्था असतात, शासकीय निमशासकीय त्याचबरोबर खाजगी संस्था असतात, महामंडळं असतात. विविध आस्थापनांशी कौशल्य विभागाने काही करार केलेले आहेत, एमओयूज केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून मग प्रशिक्षणार्थी बांधवांना असेल किंवा इतर बेरोजगारांना असेल रोजगार मिळवून देण्यासाठी हा रोजगार मेळावा तुमच्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जातात. त्यावरती तुम्ही कौशल्य विभागाकडून माहिती मिळवू शकता आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला एक अतिशय चांगली नोकरी मिळू शकते, एक जॉब मिळू शकतो. 10 ते 15,000 20,000 रुपयापर्यंत सुद्धा मिळू शकतो. काही ठिकाणी तुम्हाला लोकेशन चेंज करून मिळतं. परंतु जर समजा तुमच्या जवळपास सुटेबल जॉब असेल, तुम्ही जर घरात जवळून ते काम करू शकत असाल तर मला असं वाटतं की तुम्ही त्या ठिकाणी अप्रोच व्हायला काहीही हरकत नाही. शेवटी देरेहरी पलंगावरी ही जर टेंडन्सी किंवा वृत्ती जर आपण ठेवली तर मला निश्चितच असं वाटतं की त्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकणार नाही. मुंबईला आंदोलन सुरू आहे. 23 तारखेला फार मोठं आंदोलन होणार आहे. त्या संदर्भामधली महत्त्वाची अपडेट निश्चितच आगामी काळामध्ये आपल्या सर्वांना देऊ. काळजी घ्या. काही अभिप्राय असतील, सूचना असतील, मतं असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. खूप खूप धन्यवाद.